तर किमिया साहिल कोटची ह्या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण आलो आहोत चालना ह्या गावात. तर येथील प्रगतशील शेतकरी श्री हेमराजजी तिजारे यांच्या शेतात आपण आलो आहोत. तर भाऊ नमस्कार. नमस्कार. आपण आपला परिचय आणि मोबाईल नंबर द्या. माझं नाव खेमराज महादेव तिजारे. जवळपास मी 12 एकर शेती करतो. 12 एकर शेतीमध्ये आज 3 वर्षाचा कालावधी जवळपास झालेला आहे. मी आज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे मी प्रॉडक्ट वापरत आहे. यावर्षी हा एक साहिल कोट नावाचा एक प्रॉडक्शन आला आहे. तर बाकी इतर वर्षीच्या तुलनेत मला याचा रिझल्ट खूप चांगला आणि खताची मात्रा यावर्षी नेहमीपेक्षा कमी केलेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच या साहिल कोटचा फायदा मला जवळपास आता ह्या 8 ते 10 दिवसाच्याच कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. आणि साहिल कोट बरोबर खताची मात्रा कमी झाली, म्हणजे खर्च जवळपास थोडाफार कमी आला, पण तो हळूहळू काही कालांतराने तो निम्म्यावर खर्च येईल. तर आपल्याला आपल्या शेतात काही फरक जाणवला का? पिकामध्ये काही फरक जाणवला? पिकामध्ये म्हणजे कमी दिवसात तुम्हाला कमी साहिल कोट वापरल्यामुळे फुटवे वगैरे फुटव्याची ही बघा, फुटव्याची संख्या वाढलेली आहे आणि पीक जोमदार वाटतो आणि जे जमिनीची मऊपणा जो आहे सॉफ्टनेस तो खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे शेती कव्हर झालेली आहे. आता आधीची शेती कडक यायची, नुसता रासायनिक जमिनीत पाय फसत आहेत. तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना ह्याबद्दल साहिल कोट बद्दल तुम्ही वापरले, तुम्हाला ते रिझल्ट मिळाले, तर आणि खताची मात्रा सुद्धा कमी झाली, तर आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकाल? नाही, नक्कीच शेतकरी बांधवांना अशी मी विनंती करतो. काळानुसार आता जैविक शेतीकडे गव्हर्नमेंट हे देत आहे, तर हा एक जैविक शेतीचाच प्रकार आहे आणि जमिनीची सुपीकता वाढवते. महत्वाची गोष्ट, जमिनीतले सूक्ष्मद्रव्य, अन्नद्रव्य जे काही आहे, जमिनीतील पडलेलं खत पुन्हा तो उचलते आणि खताची मात्रा टिकून राहते. कमी खतामध्ये याचा चांगला म्हणजे रिझल्ट आहे. बरोबर. तर शेतकरी बंधूंना तुम्ही हे वापरायला सांगाल? बिलकुल. प्रत्येक शेतकऱ्यांनी हे याचा साहिल कोटचा एकदा अनुभव घ्या. पुढच्या वर्षी तुमची ऑटोमॅटिक खताची मात्रा अर्ध्यापेक्षाही कमी येईल. तुम्ही जर 4-5 बॅग एकरी मारत असाल तर त्याचा खर्च तुमच्या एकरी 1 बॅग आणि एक साहिल कोट वापरा, तुमचा त्याच वर्षी रिझल्ट भेटून जाईल तुम्हाला. अच्छा. धन्यवाद भाऊ. नमस्कार. आपण आमच्या शेतकऱ्यांना सांगितलं की खताची मात्रा कशी कमी करायची, जमिनीत पडलेलं खत आपण कसं वापर करून घ्यायचा. आणि पहा, फुटवे सुद्धा खूप आहेत. आताच म्हणजे जवळपास अजून ह्या पिकाला 1.5 ते 2 महिने अजून वेळ आहे. यांना अजून क्वालिटी बनायला खूप वेळ आहे आणि अशाच परिस्थितीत तुमचं धान खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे. तरी शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण सुद्धा साहिल कोटचा निश्चित वापर करावा आणि आपला जमिनीत पिकाला लागणारा खर्च कमी करावा. धन्यवाद.